गुड मॉर्निंग स्टुडंट्स. गुड मॉर्निंग सर. चला शिकूया इंग्रजी फक्त 15 दिवसात या सिरीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तुमच्या या चॅनलमध्ये लर्न अँड जॉय विथ जे. आज आपण पुन्हा एक 6व्या दिवसाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. विकासिका म्हणूया आपण त्याला. आणि आतापर्यंत तुम्ही जे काही 5 दिवस आपले झालेले आहेत त्याची प्रॅक्टिस तुम्ही नक्कीच केली असेल, मला गॅरंटी आहे. तर आता आपण जास्त उशीर न करता 6व्या दिवसाकडे जाऊया. तर आजची आपली तासिका जी आहे, आजच्या तासिकेमध्ये आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच भूतकाळामध्ये जेव्हा क्रिया सुरू होत्या तेव्हा आपण कोणती वाक्य वापरली पाहिजे किंवा कशा प्रकारे आपण त्या ठिकाणी बोललं पाहिजे, त्याच्यासाठी कोणती वाक्य तयार करावी लागतात ते आपण बघूया मराठी आणि इंग्रजीची वाक्य सोबत घेऊन. तर ज्याला आपण चालू किंवा अपूर्ण भूतकाळ असं सुद्धा म्हणत असतो. तर भूतकाळात सुरू कोणत्या क्रिया होत्या त्याच्यासाठी ही वाक्य आपण तयार करत आहोत. मी अगोदर सांगितलेलं आहे. तर याचं स्ट्रक्चर जे आहे ते स्ट्रक्चर बघूया आपण. यस सब्जेक्ट, यस प्लस ऑज वर्ब, त्यानंतर प्लस व्ही क्रियापदाचं मूळ रूप त्याला आयएनजी लावायचं आहे आणि या ठिकाणी शेवट उरलं आपलं ओ. अशा प्रकारे यस प्लस टू बीचं जे काही रूप आहे भूतकाळी ऑज वर्ब प्लस व्ही फोर म्हणूया आपण त्याला, कारण क्रियापदाने त्याला आयएनजी लागलेला आहे, आणि प्लस ऑब्जेक्ट. अशा प्रकारे आपलं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. हे जेवढे स्ट्रक्चर मी आतापर्यंत दिलेले हे 6वं, मला वाटतं 5वं की 6वं स्ट्रक्चर असेल. तर ते 5वं हे जे स्ट्रक्चर आहे सगळे स्ट्रक्चर तुम्ही एकत्र करून पाठांतर करायचे आहेत. 5 पाठच करायचे आहेत. त्यानंतर आता आपण या पास्ट टेन्स मध्ये ही जी काही टू बी ची रूप आहेत ही टू बी ची रूप कोणती कोणासोबत वापरायची, म्हणजे सब्जेक्ट जर कोणता असेल तर कोणतं टू बी चं वापरायचं ते बघूया. आता वॉज काय वापरायचं आहे जेव्हा वाक्याचा कर्ता म्हणजे यस आय असेल, ही असेल, सी असेल, इट असेल आणि तृतीय पुरुष एकवचन म्हणजे कोणाचं नाव असेल, एकवचन नाव असेल तर त्या वाक्यामध्ये तुम्हाला टू बी चं रूप वॉज वापरायचं आहे. त्यानंतर वर जे आहे वर पुढे वापरायचं आपल्याला, याला पूर्वी वेअर असं म्हणत होते परंतु आता नवीन आपल्या आधुनिक इंग्रजीमध्ये याला वर असं वापरलं जातं. तर जर वाक्याचा कर्ता म्हणजे यस जर तुमचा यू असेल तर त्याच्यानंतर वी असेल तर आणि दे असेल तर या ठिकाणी वर वापरणार आहोत. आणि तृतीय पुरुष अनेक वचन म्हणजे बॉईज, गर्ल्स, पीपल्स अशा प्रकारे टीचर्स जर असतील तर त्या ठिकाणी आपण वर वापरणार आहोत. अशा प्रकारे आय वॉज, ही वॉज, शी वॉज, इट वॉज, रमेश वॉज, राधा वॉज अशा प्रकारे आपण त्याची सुरुवात करणार आहोत. आणि यू वेअर किंवा यू वर, वी वर, दे वर, पीपल वर, बॉईज वर, गर्ल्स वर अशा प्रकारे या ठिकाणी ही टू बी ची रूप येणार आहेत. आता प्रत्यक्ष आपण ही जी वाक्य आहेत ही वाक्य कशा प्रकारे बनवली जातात ती बघणार आहोत. बघा काही उदाहरण दाखवल्या ठिकाणी 5 वाक्य घेतलेली आहेत. मराठी वाक्य आपण बघूया. मी खो खो खेळत होतो. मी खो खो खेळत होतो फुल स्टॉप. तर या ठिकाणी आय वॉज प्लेइंग खो खो. बघा हा आय आपला यस, हे आहे टू बी चं रूप. त्याच्यानंतर मुख्य क्रियापद व्ही प्ले त्याला आयएनजी लागलेला आहे आणि हे आपलं हो. अशा प्रकारे यस प्लस टू बी चं रूप प्लस व्ही त्याला आयएनजी आणि पुढे आपलं हो. अशा प्रकारे हे आपलं वाक्य तयार झालेलं आहे. आय वॉज प्लेइंग खो खो. मी खो खो खेळत होतो. त्यानंतर ती काल गाणे गात होती. ती साठी आपण वापरणार आहे शी. त्यानंतर टू बी चं रूप वॉज, मुख्य क्रियापद सिंग, गाणं गात होती है की नाही, तर गाणं या ठिकाणी आहे. आणि काल त्याच्यासाठी आपण यस्टरडे वापरणार आहोत. अशा प्रकारे शी वॉज सिंगिंग अ सॉन्ग यस्टरडे. तर या ठिकाणी यस आलं मुख्य, त्याच्यानंतर टू बी चं रूप, मुख्य क्रियापद व्ही आणि त्याला आयएनजी. त्याच्यानंतर जे गाणं जे आहे हे आहे आपलं ओ आणि काल यस्टरडे. जे काय उरलं ते सगळ्यात आपण शेवटी घेतलेलं आहे. अशा प्रकारे हे वाक्य तयार होतं. पुढचं वाक्य आहे आम्ही आंबा खात होतो. तर आंबीसाठी आपण वी घेणार आहोत. टू बी रूप विअर किंवा वर म्हणूया आपण इटिंग, व्ही आणि त्याला आयएनजी आणि मँगो हे आपलं ओ आहे. अशा प्रकारे हे आपलं वाक्य तयार होतं. टू बी रूप आणि हे यस. पुढचं वाक्य आहे शरद काल गोष्ट वाचत होता. तर यामध्ये शरद जो आहे तो आपण या ठिकाणी सुरुवातीला आपण करता आपला यस आहे. त्यानंतर टू बी चं रूप आहे वॉच. त्यानंतर मुख्य क्रियापद जे आहे व्ही रीड आहे त्याला आयएनजी लागला. त्याच्यानंतर स्टोरी जे आपलं कर्म आहे म्हणजे ओ ऑब्जेक्ट आहे आणि जे काय उरलं शेवटचं यस्टरडे आपण सगळ्या शेवटी घेतलेलं आहे. शेवटचं वाक्य माझे बाबा शेतात काम करत होते. यामध्ये माय फादर, माझे बाबा, माय फादर यस आहे. त्यानंतर
हे टू बीचं रूप वॉज, वर्क मुख्य क्रियापद व्ही त्याला ing लागला. त्याच्यानंतर पुढचं जे आहे जे काही वाक्य उरलं इन द फार्म हे आपलं पूर्ण आपण ओ या ठिकाणी घेतलेलं आहे. अशा प्रकारे माझे बाबा शेतात काम करत होते. माय फादर वॉज वर्किंग इन द फील्ड. अशा प्रकारचे चालू किंवा अपूर्ण भूतकाळाची वाक्य तुम्ही त्या ठिकाणी अभ्यासलेली आहेत, समजून तुम्ही घेतलेली आहेत. अशाच प्रकारची वाक्य तुम्हाला घरी बनवायची आहेत. त्याकरता मी तुम्हाला 5 वाक्य सोबत देत आहे. ती 5 वाक्य तुम्ही तयार करायची आहेत. राहुल अभ्यास करत होता. राहुल अभ्यास करत होता तर त्या ठिकाणी त्याचं वाक्य तुम्हाला बनवायचं आहे. त्यानंतर आई स्वयंपाक करत होती. त्याच्यानंतर तिसरं वाक्य लोक किंवा लोक पत्र लिहित होते. हे लोक या ठिकाणी अनेक वचन आहे. तर याच्यानंतर तुम्हाला वेळ वापरावा लागेल, वॉज वापरून चालणार नाही, लक्ष ठेवायचं आहे. मुले मैदानावर खेळत होती. तृतीय पुरुष अनेक वचन मुले, लक्ष ठेवा. त्याच्यानंतर गुरुजी कथा वाचत होते. या ठिकाणी गुरुजी कथा या ठिकाणी तुम्ही स्टोरी म्हणू शकता किंवा पोथी त्याला आपण म्हणतो. जसं आपण बघतो आपल्याकडं पारायण वगैरे वाचताना त्या ठिकाणी कथा वाचली जाते म्हणून ते कोणता मी वाक्य टाकलेलं आहे. तुम्ही कशा प्रकारे वाक्य बनवता मला ते बघायचे आहे. 5 वाक्य बनवायचे आहे आणि कमेंट्स बॉक्समध्ये टाकायचे आहेत. आता त्याच्यानंतर हा जो होमवर्क आहे हा एक होमवर्क आणि हा दुसरा होमवर्क आहे. हे जास्तीत जास्त तुमचा सराव झाला पाहिजे म्हणून या ठिकाणी मी एक तक्ता दिलेला आहे. त्या तक्त्यावरून तुम्हाला जितके जास्त होतील तितके वाक्य तुम्हाला बनवायचे आहेत. कमीत कमी 25 ते 30 वाक्य तुम्ही याच्यावरून आरामशीर बनवू शकता. तर हे आहे आपलं यस. त्याच्यानंतर हे आहे टू बीचं रूप. त्याच्यानंतर हे आहे व्ही, त्याला ing लागलेला आहे, व्ही प्लस ing आणि हे आपलं हो. अशा प्रकारे हे तुम्हाला मी तक्ता दिलेला आहे. यावरून तुम्ही काय करायचे आहे तर चालू भूतकाळाची वाक्य बनवायचे म्हणजेच पास्ट कंटिन्युअस टेन्सची वाक्य बनवायची आहेत. यस बघा आय, वी, यू, सी, ही, दे. टू बीचे रूप आहे वॉज, वर. त्यानंतर जे आपलं क्रियापद आहे V4 जे आहे त्याला आपण V4 म्हणूया. V4 जे आहे आपलं कुकिंग, डान्सिंग, प्लेइंग, रीडिंग, रायटिंग, पुलिंग, वर्किंग. आणि ओ जे आहे ऑब्जेक्ट जे आहेत चपाती, लंगडी, स्टोरी, लेटर, चेन, इन द फार्म, खो खो, कबड्डी, इन द फील्ड असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. या प्रकारे तुम्ही या तक्त्यावरून जितकी जास्त होतील तितकी वाक्य बनवायची आहेत. अशा आहे की तुम्हाला आजचा देखील हा जो प्रकार आहे तो प्रकार व्यवस्थित समजला असेल आणि तुम्ही यावरून नक्कीच घरी चांगल्या प्रकारे काय करणार आहात, वाक्य बनवणार आहात. आणि पुढच्या व्हिडिओला आपण जाण्यापूर्वी 2 दिवस तुम्हाला गॅप दिला जाणार आहे. आता 2 दिवस गॅप या करता की तुम्हाला जास्तीत जास्त सरावासाठी वाक्य त्या ठिकाणी काय मिळालं पाहिजे, सराव तुम्हाला मिळाला पाहिजे. त्याकरता आपण या ठिकाणी काय दिलेलं आहे, वाक्य दिलेले आहेत किंवा तुम्हाला जास्तीत जास्त सराव करण्यासाठी होमवर्क देण्यात आलेला आहे. यापेक्षा तुम्ही आणखी दुसरा तक्ता तयार करून सुद्धा वाक्य बनवू शकता. आपण पुन्हा भेटणार आहोत डे 7 मध्ये. फ्युचर कंटिन्युअस टेन्स कशा प्रकारे वापरायचा, कशा प्रकारे वाक्य बनवायची त्याच्यासाठी आपण भेटणार आहोत. तत्पूर्वी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना या ठिकाणी या अभ्यासासाठी शुभेच्छा देतो. चांगल्या प्रकारे अभ्यास करा बाळांनो आणि आपण पुढच्या तासिकेत भेटूया.